सुनबाई मला एक पोळी दे गो. नको ग, राहू दे, एकच पोळी आहे. अरे नाही आई, अगं नाही ना, मग तू का उपाशी राहशील का? नको, राहू दे हे पोळी. आई मला ना आज भूक नाहीये. नाही ग बाई, पोटभर जेवा. नाही नाही, नाही तू नाही, मला उपाशी ना राहशील खरंच का? भूक नाहीये. तुम्ही पोटभर जेवा, ठीक आहे? जेवा छान. नवऱ्याला आणि सासूला एक पोळी वाढून देतात ना, आपण किचन मध्ये जाऊन चांगलं चांगलं खातात. मी पण रील बघते ना, मला काय समजत नाही का एवढी चिवते बनवते का मला? आज तर तिला रंगे हातच पकडते मी. मला ना आता एकही पोळी नाही जेवायला. जाऊ दे, मी ना आज पाणी पिते आणि झोपून राहते. काय होते एखाद्या दिवशी सासूसाठी उपाशी राहिलं तर त्या किती करतात आपल्यासाठी. राहू द्या, तशी मला आज काही भूक नाही, मी तशीच झोपते. किल्ल्या, तुम्ही सासू आहे तर मी सून आहे. तुम्ही रील बघता तर मी रील बघते. मी पाहता काय करते. देवा, किती माझ्या मनात गैरसमज झाला होता. माझी सून किती चांगली आहे. माझ्यासाठी ती उपाशी राहिली, इतका त्याग केला तिनं. त्या रील मध्ये काही पण दाखवतात, खोटं खोटं. मला नाही पटत बाई ते. देवा, सगळ्यात चांगली सून भेटली बरं मला. मस्त मी शेवड्या आणि फळं खाते. मी काय उपाशी राहू का त्यांच्यासाठी? No, 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 no. हे काय करत आहे ग तू? ताई, मी डेटॉल साबणानं फरशी पुसत आहे. का ग, त्या डेटॉल साबण कोणी फरची पुसते काय? तुम्हीच तर म्हणता फरशीवर जंतू असतात म्हणून. डेटॉल साबण घासू राहिली, जंतू मरून जाते. कोण सांगितलं तुला की फरचीवरचे जंतू डेटॉल साबण मरतात म्हणून? ताई, तुम्ही ऍडव्हर्टाईज नाही पाहत वाटते. हे डेटॉल साबण सगळेच जंतू मरतात. आई, मी 4 किलोचा उंडा भिजवला पापडाचा आणि त्या बाया येणार होत्या लाटायला, त्या काही आल्या नाही. चाल ना, तू पापड लाटू लागेल मला 4 किलोचे. बाई ग, काही सांगतो तू? माझ्या त्यानं लाटल्या जातात का? मला खाली नाही बसता येत ना, काही नाही. मी नाही लाटणार पिटणार. वहिनीला घेऊन जा, ती रिकामीच असते, दिवसभर खाते आणि झोपते. तिला घेऊन जा. मग मी पुढे जातो, तिला मागून पाठवून देतो. हो, पाठवते जा. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. आई राहू दे, काही सांगू नको वहिनीले. आल्या त्या बाया. बरं बरं, ठीक आहे. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? तालाब में पानी आ गया. तुम्ही दोघी इथे बसलाय, मी आईस्क्रीम आणली ना. चला आईस्क्रीम खायला, पण भांडं घेऊन या बरं तुमचं तुमचं. आम्ही भांडे आणतो. फक्त तुमच्यासाठीच आणलं ना भांडं, माझ्यासाठी नाही आणलं ना. मला माहित होतं, म्हणून मी माझं भांडं स्वतःच घेऊन आली होती.